नमस्कार, मी प्रफुल्ल शिरसाट। आता मी सध्याला सावखेडा गावातील नवीन बुद्धविहार कामाच्या ठिकाणी आलोय। आपण बघू शकतात, हे कामाला जवळजवळ 1 वर्षाच्या वर होण्यात आलेले आहे। त्याचा बांधकाम कार्यकाळ किती दिवसाचं परमिशन आहे त्याबद्दल माझ्याकडे कुठलाही डॉक्युमेंट पुरावा नाही, मी कुठल्याही प्रकारचा काढलेला नाही। पण हे काम आपण बघू शकतात की हे काम किती निकृष्ट दर्जाचं बनवण्यात येत आहे। इथं कुठलाही लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करत नाही। सर्रासपणे गावात ठेकेदारांची मनमानी सुरू आहे। आपण इथं बघू शकतात, इथं या ठिकाणी हे बीम भरण्यात पोरस बीम भरण्यात आलेलं आहे। अक्षरशः इथं स्टील सुद्धा दिसण्यात येत आहे। हे स्टील सुद्धा दिसत आहे ओपनली, आणि या सर्रासपणे निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आले। त्याच पद्धतीने ह्या वरच्या कॉलममध्ये कुठल्याही प्रकारची गिट्टी त्यात भरण्यात आलेली नसून फक्त रेतीच्या ह्याच्याने कॉलम भरण्यात येत आहे। हे खूप निकृष्ट दर्जाचं काम करून असल्या सुद्धा इथं कुठल्याही ग्रामपंचायतीचा लोकप्रतिनिधी येऊन याची तपासणी करत नाही। कशा पद्धतीने काम चालू आहे गावात प्रत्येक कामावर आपण बघितलं ठेकेदारांची मनमानी सुरू असते। कुठलेही लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करून त्यांच्याकडून काम चांगल्या पद्धतीने करून घेत नाही। आपण ग्रामपंचायतीवरती फक्त नावापुरता बसलेलो नसतो, लोकप्रतिनिधी म्हणून आपलं काम आहे की गावातील काम कशा पद्धतीने होत आहे एकदा तरी आपण त्याच्यावर तिथे येऊन त्याची तपासणी केली पाहिजे। हे खूप सर्रासपणे ठेकेदार आपली मनमानीने हवे तशा पद्धतीने काम करून घेतात आणि आपले बिलं काढून घेतात। आपल्याला विनंती आहे की याच्यावर लवकरात लवकर ॲक्शन घेण्यात यावी, योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि गावातील ठेकेदारांना अशा काम करणाऱ्या ठेकेदारांना आळा घालण्यात यावा। धन्यवाद।